भाई पण बसलेत तिकडे. पंडित मोतीराम म्हात्रे गोलिवलीकरांचा सोन्या. समोर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मुंबईचा कालीन मथुर बसल्या विश्रांती करतोय आणि सावली बघा कुठेतरी आज. नमस्कार मित्रांनो, आज थेट मी व्हिडिओ बनवतोय सुट्टीला. तुम्हाला दाखवतो मी. जे आयोजक आहेत त्यांनी खूप चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. जे बघा मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मुद्दा घेतला होता की सुट्टीला नेटची सुविधा पाहिजे, कारण गरमीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आता तुम्ही मला स्वतःच बघू शकता, मी पूर्ण स्वतःला ढाकून आहे का तर खूप जास्त ऊन लागतोय. आणि कुठेतरी उसडण्याची जी कमिटी आहे त्यांनी ही विनंती मान्य करून कुठेतरी बघू शकता तुम्ही खाली सुट्टीला नेट बांधला आहे. आणि बैलांना आता 2-2, 4-4 तास जे उभं राहायला लागतं उन्हामध्ये, तो त्रास कुठेतरी कमी होणार आहे. आणि आजच्या मैदानामध्ये मित्रांनो खूप चांगली सुविधा केली. आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करूया आपण सर्वजण मिळून. सर्वांनी कमेंट करा आयोजकांसाठी. आणि कोणकोणती बैलं आलेत ना, इथं सुट्टीवर डायरेक्ट थेट दाखवतो तुम्हाला मी कोणकोणती बैलं पाळण्यासाठी आलेली आहेत, तर ती बघूया. चला, धन्यवाद. बघू शकता चांगला असा. आणि तुम्हाला माझा थोडा आवाज आता येत असेल फिल्टरमध्ये, कारण कुठेतरी मी डोक्याला खूप जास्त आता बांधलं आहे. खूप ऊन लागतं, खूप ऊन लागतं आहे. आणि ही जी सुविधा आहे ना कुठेतरी पाहण्यासारखी आहे. अजून थोडा मोठा पाहिजे होता, पण चला केलं आहे ते चांगली गोष्ट आहे. बघा इकडे पाठीमागं थोडं काम पण चालू आहे, त्याच्यामुळं आता थोडा अड्डा पण आहे. थोडा हळूहळू छोटा छोटा होत चाललं आहे. तर कुठली कुठली बैलं आल्यात तुम्हाला दाखवतो. ही आहेत उजवी साईडला जी पण बैला पाळणार आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता सर्व बैला पोहोचल्यात. बघा इथं किती गाडा मालकाच्या थोड्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय बोलाल, जो नेट बांधलाय कुठेतरी बघा पाहण्यासारखं आहे आणि बैलांना सावली पण झालेली आहे. चांगला नियोजन केलेलं आहे उसाटणा कमिटीने.
तापमान वाढल्यामुळे बैलांना कुठेतरी एक थंड वातावरण वाटतं आणि जे बैला पकडणार असतात त्यांना पण एक चांगली सावली भेटते. चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालसाठी. आता जो मित्रांनो लॉट जाणार त्या लॉटमध्ये ही सारी बैला तुम्हाला उजव्या साईडनं पलताना दिसणार आहेत. इकडे या साईडला तुम्ही रागील बघू शकता, तिकडे या साईडला वासरं आहेत, खूप सारी बैला आता जे या लॉटमध्ये चालणार आहेत. ह्या उजवी साईड आणि तिकडे त्या साईडला डावी साईड. इकडे या साईडला डाव्या साईडला जी बैला पळणार ती दाखवतो तुम्हाला. आता सोडतील ते 5 मिनिटांमध्ये आम्ही टोल नाका खोलतोय. 5 मिनिटांमध्ये टोल नाका खोलतोय. ज्याला ज्याला खाली जायचं बैल लुटून समोर घेऊन या. 5 तल्लोदा मचकरकरांचा विराट सुद्धा आजच्या मैदानात तुम्हाला पलताना दिसणार आहे. आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जांभेलीकरांचा पिस्टन, त्याने ऑलरेडी गुलाल घेतला आहे. आपण तरड्यामध्ये याची बाईट पण घेऊया. समोर मित्रांनो बघू शकता तुम्ही मुंबईचा कालीज मथुर बसल्या विश्रांती करतोय. आणि सावली बघा कुठेतरी आज या मैदानामध्ये पण सुट्टीला सावलीचा बंदोबस्त केला आयोजकांनी. आणि आज सर्व बैल ते खाली सुट्टीला सावलीमध्ये उभे दिसणार आहेत. आता मी तर टायमामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार सुद्धा आहे. आणि इकडे या साईडला मथुर पण आहे. अजून कोणकोणती बैला इथं आल्या ती बघूया. चला समोर बघू शकता तुम्ही फडकेपर्याचा मारी भाई पण आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसणार आहे. उंबर्डीकरांचा हा वासरू आहे, सावलेवाला आहे उंबर्डीवाला त्यांचा वासरू. साई वालिवलीकरांचा सुंदर पण तुम्ही बघू शकता आजच्या मैदानात तुम्हाला पलताना दिसणार आहे. कदाचित आज पुन्हा मथुर आणि सुंदरचा जोडसुद्धा असू शकतं आहे. नाव सोडलं आहे राहुलबाईंचं नाव पडलं आहे सुद्धा. इकडे या साईडला एलियन भाई पण बसलेत तिकडे. पंडित मोतीराम म्हात्रे गोलिवलीकरांचा सोन्या.